कुलाब्यामधील अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालामध्ये अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय। अधिकाऱ्यांची कृती अयोग्य आहे, टोकन क्रमांक असताना सुद्धा संधी दिली नाही असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते। युनायटेडनी एक तक्रार दिली इलेक्शन कमिशनकडे की त्यांना अर्ज भरण्यात 4 वॉर्डांमध्ये त्यांना त्यांचे उमेदवारी अर्ज भरू शकले नाहीत। दुसऱ्या दिवशी त्यांनी ती तक्रार मागे घेतली आहे आणि त्यात त्यांनी कारण असं दिलंय की आमच्याकडे आलेली माहिती चुकीची होती। अर्थातच आम्ही नार्वेकर वर आरोप केलेला आहे, नाही असं नाही। आता स्वतंत्र आम्ही त्यांच्यावर आरोप दाखल करणार आहोत की अशा प्रकारचं त्यांनी ते केलेलं आहे। आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आजच्या घडीला की हे जे 12 लोक आहेत त्यांना संधी दिली पाहिजे। मी यांना न्याय मिळवून देणार आहे या 12 लोकांना, त्यासाठी माझा प्रयत्न आहे। हे तर लढीचा डाव आहे। म्हणजे मी तर चुकलो ठीक आहे, पण ते कशासाठी आले होते? ते म्हणतात माझ्या कार्यकर्त्यांच्या फॉर्म भरण्यासाठी आलो होतो। ते पूर्णपणे दोषी आहेत, त्यांनी दबाव आणला, हे उघड आहे। ठीक आहे, ज्यांना तक्रार करायची आहे ते तक्रार करू शकतात, परंतु त्यात तथ्य नसेल आणि ते नाहीच आहे त्यावरती योग्य ती कारवाई इलेक्शन कमिशन करेल। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय। माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे। अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत। उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात। त्यातला हा प्रकार तात्काळ स्वरूपात राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत। ते सीसीटीव्ही जे फुटेज जे आहेत ते सार्वजनिक करावं। तिथल्या ज्या उमेदवार जे 2 उमेदवार आहे आम आदमी पार्टीचे आणि समाजवादीचे, यांच्या तक्रारी घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। तिथे धमकवल्या प्रकरणी हरिभाऊ राठोड जे आहेत यांच्या तक्रार घेऊन त्यांच्या धमकवल्याच्या अनुषंगानं त्यांच्यावर धावून गेल्याच्या आणि त्यांना दमदाटी केल्याबद्दलही गुन्हे राहुल नार्वेकरांवर दाखल व्हावेत। बिनविरोध निवडून आलेल्यांच्या विरोधामध्ये मनसेनं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। मनसे नेते अविनाश जाधवांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबाबत त्यांनी पत्र दिलं। ठाण्यामध्ये उमेदवार कशा पद्धतीने गायब करण्यात आले, तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये जातानाचे व्हिडिओ निवडणूक आयुक्तांना दाखवले, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे। आम्ही ठाण्याची परिस्थिती जी आहे ती निवडणूक आयुक्तांना सांगितलेली आहे। काय भयानक परिस्थितीत मागचे 2-3 दिवस ठाण्यातले आरो वागले किंवा तिथे ज्या प्रकारे पैशाच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले, DCMच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे जे व्हिडिओज आहेत ते आम्ही त्यांना दाखवले आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे। तात्काळ या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट त्यांनी मागवलेला आहे आणि त्याच्या बाबतीत ते मला पुन्हा बोलवून या सगळ्याच्या बाबतीत काय करता येईल किंवा या सगळ्याची चौकशी कशी पुढे जाईल याच्या बाबतीत सांगणार आहेत। ठाण्यामधील व्हिडिओ अत्यंत गंभीर असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे। पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतात, उमेदवारांना घरातून पकडून गाडीमध्ये टाकून शिंदेंच्या घरी नेलं जातं, असा आरोप राऊतांनी केला। वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतात, अशी टीकाही राऊतांनी केली आहे। ठाण्यामधलं जे चित्र मनसेचे ठाण्यातले नेते अविनाश जाधव, शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणला तो अत्यंत गंभीर आहे। पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, गेले मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल आणि त्यांना घरातून पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतात। हे काम पोलिसांना दिलंय आणि पोलीस ते इमान इतबारे करतायत। आपल्या वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत, किंबहुना पोलिसांचाही नाईलाज असेल। याचा अर्थ तुम्ही शिवसेनेला किंवा मनसेला घाबरलेला आहात। तुम्ही मशाल असेल, इंजिन असेल याची भीती घेतलेली आहे। तुम्ही लढा ना आमच्या समोर। खरं म्हणजे तुम्ही आमचं चिन्ह चोरलेलं आहे, पक्ष चोरलेला आहे, तरी आम्ही तुमच्याशी लढतो आहोत। एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हिंमत आणि मर्दानगी असेल तर ते असे उद्योग करणार नाही।
पण त्याने आयुष्यभर असेच पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग केलेले आहेत. कालपर्यंत ईव्हीएमला दोष दिला जात होता, आता बिनविरोध वरून टीका करतायत. बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपावर मुख्यमंत्री फडणवीसांनी टीका केली आहे. परवापर्यंत आपल्या पराभवाचा ठपका ईव्हीएम करून ठेवणारे लोक आता ईव्हीएम विसरले. आता त्यांनी नवीन सुरू केलं बिनविरोध. आता आले आमचे बिनविरोध. आता या ठिकाणी जर काही उमेदवारांना असं वाटलं की भाजप शिवसेना महायुती अपराजित आहे, यांच्यासोबत आम्हाला लढून फायदा नाही, तर त्यांनी परत घेतला तर आमचे अविरोध आले. आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आले, तसं पंकजा मुंडेंनी म्हटलं. ठाण्यामध्ये नगरसेवक बिनविरोध आल्यावरून पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली. तर बिनविरोध निवडून येणं हा लोकशाहीमध्ये चांगला पायंडा, असं बावनकुळेंनी म्हटले. आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि लोकशाहीमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि सगळ्या पद्धती न्यायिक पद्धतीने निवडून आलेले आहेत. लोकांना तिथे त्यांना विरोध करावा असं वाटलं नसेल तर ह्याच्यामध्ये काही गैर नाही. ज्यांना जिथं जायचं तिथं त्यांना जाण्याचा अधिकार आहे. असं कुठलं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये. बिनविरोध व्हावं याकरता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने संधी दिली आहे आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनविरोध होण्याचा. एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे. आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने सांगतो, विरोधकांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. परभणीमधील प्रचार सभेतून फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी घ्या, 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. या परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे सांगण्याकरता मी आलो आहे. 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल. असरुद्दीन ओवैसींनी नवनीत राणांवर पलटवार केला आहे. 4 मुलं जन्माला घालण्यासाठी तुम्हाला कोण रोखतंय? मी 6 मुलं जन्माला घातली, असं असरुद्दीन ओवैसी म्हणाले. हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत या नवनीत राणांच्या विधानाचा खासदार असरुद्दीन ओवैसींकडनं समाचार घेण्यात आलाय. तर जास्त सल्ला देऊ नका, ओवैसींना पाकमध्ये पाठवा, असं नवनीत राणा म्हणाले. अरे करो ना भाई, तुम भी करो, सब करो, कौन रोक रहा आपको? जाती राय क्या है? मैं तो 6 पैदा करा, आप भी करो, कौन बोल रहे? आपको कोई रोक टोक है क्या? और आज से 8 दिन 10 दिन पहले आप जाइए, मोहन भागवत चंद्रबाबू नायडू बैठे हुए हैं, उनकी मौजूद चंद्रबाबू नायडू बोल रहे हैं कि 3 से ज्यादा बच्चे पैदा करो. अरे करो ना भाई, कौन रोक रहा तुम्हारे को? हमारा जो TFR रेट बहुत गिर चुका है और सबसे ज्यादा TFR रेट गिरा है मुसलमानों का. 200% यांची जी संख्या वाढलेली आहे त्यावर जे मी बोललेली आहे त्याच्यावर तुम्ही भाष्य करा की जर येणाऱ्या काळामध्ये जनसंख्या नियंत्रण बिल जर आला तर तुम्ही त्याच्यावर सपोर्ट करणार की नाही करणार. यांना जेव्हा आपण विचारतो ते म्हणतात नाही आम्ही सपोर्ट नाही करत, आम्ही संविधानाला नाही मानत, आम्ही संविधानाला मागे ठेवू आणि कुराणला समोर ठेवू. जेव्हा हे पद्धतीचे भाषा करतात त्यांना विचारा की देश पहिले, संविधान पहिले की कुराण पहिले, तर यांचं उत्तर तुम्हाला माहित पड़ेल. जो भारत माता की जय नहीं बोलता, जो वंदे मातरम नहीं बोलता, उन्होंने हमको सिखाना नहीं हमने क्या करना और क्या नहीं करना. इस देश में रहना है तो उस तरीके से रहना है जो बाकी लोग हिंदू लोग रहते हैं, नहीं तो जिनको ज्यादा प्यार है वो पाकिस्तान जा सकता है. काल अमरावतीमध्ये नवनीत राणांनी भाजपच्या प्रचारामध्ये उपस्थिती लावली होती. तर आज नवनीत राणांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यामुळे अमरावतीमध्ये नवनीत राणांचा पाठिंबा नेमका कुणाला, असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत माजी खासदार नवनीत राणांनी एकमेकांविरोधात उभ्या ठाकलेल्या दोन्ही पक्षांचा प्रचार सुरू केलाय. काल नवनीत राणांनी भाजपच्या प्रचारात उपस्थिती लावली होती. तर आज नवनीत राणांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केलाय. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि नवनीत राणांचे पती रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत.
अमरावतीत भाजप 68 जागांवर निवडणूक लढत आहे, तर 34 जागांवर युवा स्वाभिमान पक्षानं उमेदवार उभे केलेत. नवनीत राणा या भाजपमध्ये आहेत. काल फडणवीसांच्या रोड शो वेळीही त्यांनी हजेरी लावली होती, पण आज त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. ज्यांनी लोकसभा निवडणुकीत गद्दारी केली त्यांच्या विरोधात प्रचार करणार असं नवनीत राणा म्हणाल्यात. आमने सामने जरी राहिलो तर परिवार म्हणूनच आम्ही आमचे इलेक्शन लढणार आहे. शेवटी नवरा बायको तर आहे ना घरी, तर मग पक्ष म्हणून बाहेर जेव्हा आम्ही लढू तर आमचे मर्यादा आणि आमचे भारतीय जनता पार्टीसोबत ते नेहमी राहिलेले आहे, तर आमचं प्रेम त्यांच्यासोबत आहेच. पण 10 दिवसासाठी ॲज ए भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मी पक्षाला डेडिकेटेड आहे. भाजपचंच महापौर होणार आहे आणि रवीजी पहिल्या दिवशीपासूनच हे म्हणत आहे की आम्ही काही असलं तरी आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि आम्ही नेहमी आमच्या पक्षांनी देवेंद्र फडणवीसजींनी त्यांचं स्वागतच केलं आहे. फोर्ट परिसरामधील रिगल सिनेमाजवळील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकण्यात आला. पुतळ्याची साफसफाई आणि डागडुजीसाठी पुतळा झाकण्यात आल्याची माहिती आहे. पुतळा झाकल्यामुळे संजय राऊतांनी टीका केली. बाळासाहेबांची भीती वाटते म्हणून पुतळा झाकला का, असा सवाल राऊतांनी केलाय. बाळासाहेबांची भीती ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये जी बसलेली आहे, ते भले काही बोलत असतील हो, हिंदू हृदय सम्राटांचा विचार, आचार, पण मुळात तुम्ही त्यांची जी भीती मनात तुमच्या आहे. मी वैयक्तिक आमच्या पक्षातर्फे मी सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकता कामा नये या मताचे आम्ही आहोत. अनेक महापुरुषांचे पुतळे ओपन आहेत. बाळासाहेबांचा पुतळा का झाकला? खरं तर निवडणूक आयोगाने अशा पद्धतीचं कारवाई करणे योग्य नाही, हे आमचं स्पष्ट मत. चिपळूणमधील कृषी महोत्सव कार्यक्रमामध्ये नारायण राणेंना भोवळ आली. आता थांबायला पाहिजे. नारायण राणेंनी निवृत्तीचे संकेत दिले. राणे वर्सेस राणे कधीच होणार नाही असंही नारायण राणे म्हणाले. सिंधुदुर्गातल्या मेळाव्यात नारायण राणेंनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत. दोन्ही मुलं राजकारणात काम करतात, त्यामुळे मला थांबायला पाहिजे असं राणे म्हणाले. तरी थांबायला पाहिजे बाबा, असं नाही आहे की काम करत राहावं. शेवटी शरीर आहे ना, माणसाला वाटतं का तरी थांबायला पाहिजे. आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी व्यवसाय पण पाहायला पाहिजे. नारायण राणेंनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले तेव्हा त्यांचं सर्व कुटुंब व्यासपीठावर उपस्थित होतं. राणेंच्या निवृत्तीच्या संकेतानंतर त्यांच्या पत्नी भावुकही झाल्या. काल सिंधुदुर्गातल्या कार्यक्रमात राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर आज चिपळूणमध्ये राणेंचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात भाषणादरम्यान राणेंना भोवळ आली. अशी बोलताना किंवा वर जातानाच माझं ब्लड प्रेशर लो झालं होतं आणि डायबिटीस 350च्या वर गेलं आणि त्याच्यामुळे थोडी चक्कर आली होती. आता मी परत ठीक आहे. आता परत एका शाळेत चाललो. नगर परिषद निवडणुकीत दोन्ही राणे बंधू एकमेकांसमोर उभे ठाकले होते, पण राणे कुटुंबात कधीही राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाही असं नारायण राणे म्हणाले. राणे विरुद्ध राणे सगळे स्टेजवर आहेत, गळ्यात घरात सगळे आम्ही एक आहोत. कधीच होणार नाही काय ही अपेक्षा कोण करत शकत नाही. राणे एक संघात राहतील. नगर परिषद निवडणुकीत भाजपमधल्या काही व्यक्तींकडून नारायण राणेंना डावललं गेल्याचा आरोप त्यांचे पुत्र आमदार निलेश राणे यांनी केला होता. निलेश राणेंचा रोख भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे होता. राणेंच्या निवृत्तीच्या प्रश्नावर रवींद्र चव्हाणांनी मात्र बोलणं टाळलंय. नारायण राणे साहेबांनी निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत. सिंधुदुर्गमध्ये बोलताना ते म्हणजे राजकारणामध्ये कटकारस्थान होतं, त्यामुळे आज आम्ही अहिल्यानगर अतिशय चांगलं युतीचं वातावरण आहे, त्यामुळे त्याच्या प्रचार रॅलीला मी आलेलो आहे. त्यामुळे ती प्रचार रॅली त्याला तुम्ही मला शुभेच्छा द्याव्यात असं मला वाटतं. पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा नेता प्रदेश अध्यक्षांच्या विषयी असा रोख ठेवू शकत नाही. त्याचा अर्थ अशा प्रकारे लावणं चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. नारायण राणे साहेबांचं आदर्श त्यांच्यापेक्षा मोठे आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी पाळावं, हा एक संदेशही या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जाते.
त्यामुळे मला असं वाटतं की स्वागतार्ह आहे. राणे साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने निवृत्तीचे संकेत देणं हे राज्याच्या किंवा कोकणाच्या विकासाच्या हिताच्या दृष्टीकोनातून योग्य आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही. तर परळी मी धनुभाऊला देऊन टाकली, मला आता माळाकोळीवर प्रेम करू द्या, पंकजा मुंडेंनी भुवया उंचावणार असं हे विधान केलं. त्यामुळे पंकजा मुंडे यापुढे नांदेडच्या लोहगावमधून लढण्याच्याही चर्चा रंगल्यात. माळाकोळीवर मुंडे साहेबांनी प्रेम केलं म्हणूनच माळाकोळीची पाण्याची योजना मी पूर्ण करू शकले, कारण ते साहेबांनी वचन दिलेलं होतं. परळी एवढंच माळाकोळीवर मी प्रेम करते. उलट परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या, थोडं देऊन टाकलंय त्यांना परळी. आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या. त्यांना म्हणलं तुमचा मतदारसंघ तुम्ही प्रेम करा, मी माळाकोळीवर प्रेम करते. माळाकोळी परळीपेक्षाही कणभर जास्त आमच्यावर प्रेम करेल. लातूर शहरामधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. लातूरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही.